मागील एप्रिल महिन्यापासूनच कडक उन्हाळा सुरू झालेला आहे। सध्या रोहिणी नक्षत्र सुरू आहे आणि अवघ्या महिनाभरानंतर खरीप हंगाम सुद्धा सुरू होणार आहे। मात्र त्यापूर्वीच बळीराजानं आपल्या शेतातील जी शेती मशागतीची कामं आहेत ती सुरू केलेली आहेत। आपण बघू शकतो, मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातल्या खंडाळा शिवारामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नांगरणे, वखरणे, काट्या असतील किंवा शेतातला जो काही काळी कचरा असेल ते संपूर्ण मशागतीची कामं करायला सुरुवात केलेली आहे आणि पुढील महिन्यामध्ये पेरणीला सुरुवात होणार आहे। खरीप हंगाम सुरू होणार आहे, त्यामुळे शेतकरी सध्या शेतीच्या कामाला लागलेला आहे। लग्नाचं सीझन आहे, मात्र लग्नाचा सीझन सुरू असताना सुद्धा शेतकरी आपल्या शेती मशागतीच्या कामाला या ठिकाणी प्राधान्य देताना दिसतोय। दुसरीकडे जर का पाहिलं तर नांगरणी करत असताना किंवा वखरणी करत असताना त्याचे जे दर आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि पेरणीमध्ये सुद्धा पेरणीचे दर जे आहेत ते सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे सध्या डिझेलचा तुटवडा आहे, पेट्रोलचा तुटवडा आहे बाजारामध्ये। डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा असल्यामुळे त्याचे दर सुद्धा वाढलेले आहेत। आपल्यासोबत ट्रॅक्टर चालक मालक आहे, नेमकं किती दर वाढलेत मागच्या वर्षीपेक्षा आपण त्यांना विचारू की दादा मला सांगा, तुम्ही स्वतः गेल्या अनेक वर्षापासून ट्रॅक्टर चालवता, नांगरणी वखरणी करता, मात्र मागच्या वर्षीपेक्षा किती दर वाढलेत यावर साधारण? 200 रुपयाने दर वाढले यावेळेस, कारण की डिझेल मिळून नाही राहिलं। डिझेल ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर नेण लागू राहिलं, आणि डिझेल देऊन राहिलं, त्याच्यामुळं जाण्या येण्यात डिझेल जास्त लागू राहिलं, त्याच्यामुळे यंदा 200 रुपयाने भाव वाढलेले आहे नागटीचे। अच्छा, आता पुन्हा एकदा आता डिझेल आणि पेट्रोल वाढण्याची शक्यता आहे, आणखी दर वाढतील याचे नांगरणीचे? हो, डिझेलचे भाव वाढल्यावर नागटीचे भाव वाढणार डबल आणखी। आता किती रुपयानं वाढतं डिझेल त्याच्यावर अवलंबून आहे ते। मागच्या साधारण तुम्ही काय दराने? 1300-1400 रुपयानं हा ना मागच्या वर्षी। आता यंदा चालू आहे 1600, 1700, 1500। अच्छा, नक्कीच जवळपास मागील वर्षी 1300-1400 रुपयाने जी नांगरणी करायची होती ती आता डिझेल वाढल्यामुळं ह्या वर्षी जवळपास 1500, 1600, 1700 रुपयानं नांगरणी म्हणजे प्रति एकर या ठिकाणी दर शेतकऱ्यांना द्यावं लागत आहे। एकंदरीत पाहिलं तर सध्या लग्नाचा सीझन आहे, शेती कामं जोरावरती आहे, ट्रॅक्टरला डिझेल लागते, मात्र ट्रॅक्टर डिझेल लागत असल्यामुळं तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये डिझेलचा बाजारामध्ये आहे। पेट्रोलचा सुद्धा तुटवडा आहे। डिझेलचे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत। आणखी काही दिवसामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढणार आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो शेती कामावरती होणार आहे, शेती मशागतीवरती होणार आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जर का नांगरणी वखरणी करायची असेल तर 200-300 रुपये दरानं आणखी वाढीव ट्रॅक्टर आपल्या शेतात न्यावा लागणार आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहे। यापूर्वी शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये घट झालेली आहे, सोयाबीनचे दर बाजारामध्ये पडलेले होते, सोयाबीन त्यांना कमी भावामध्ये विकावी लागली आणि आता डिझेलचे दर वाढल्यामुळं शेती मशागतीचे सुद्धा दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, खंडाळा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।